आता 24 तारीखला होळी आहे. तुम्हाला माहीत आहे की होळीची जी रात्र आहे ती दिवाळीच्या रात्री इतकीच महत्त्वाची आहे. होळीच्या रात्री बरेच सगळे जे तंत्रमंत्र करणारे असतात ते सिद्धी प्राप्त करू शकतात. कारण होळीची रात्रच इतकी म्हणजे सिद्ध रात्र आपण म्हणतो ना, त्यापैकी एक रात्र जी आहे ती होळीची रात्र असते. होळीच्या रात्री जे काही म्हणजे आपण मंत्र असतो, उच्चार करतो, जे वैदिक मंत्र आहेत त्यातनं आपण जर उच्चार करतो तर ते सिद्ध होतात. त्याच्याने आपल्याला जे काही फायदे मिळणार आहेत ते डबल म्हणजे अगदी म्हणतात ना, हजारो पटीने त्याचे फायदे वाढलेले असतात. त्यामुळे होळीची रात्र खूप महत्त्वाची आहे. तर अशा होळीचा अवसर जो आहे त्याच्यावर आपण घरामध्ये काही गोष्टी घेऊन आलो तर काही गोष्टी आपल्या ज्या अडलेल्या आहेत, जशी की आपली काही कामं होत नसतील, आपल्याला आर्थिक स्थैर्य हवं असेल किंवा आपल्याला काही आजारपणातून मुक्तता हवी असेल, तर अशा गोष्टींमधून आपण बाहेर पडू शकतो. जर होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर तुम्ही काही गोष्टी घरामध्ये घेऊन आलात तर ह्याच्यामध्ये असं आहे की ज्या गोष्टी तुम्ही घरात घेऊन येऊ शकतात त्या तुम्ही म्हणजे घेऊन येऊ शकतात किंवा त्याचे सबस्टिट्यूट काही जे आहे. सबस्टिट्यूट म्हणजे काय, तर ज्या गोष्टी तुम्हाला विकत घेता येत नाही त्या तुम्ही घरामध्ये काही म्हणतात ना आपण घरेलू काही गोष्टी करू शकतो. तर त्यातील पहिली गोष्ट आहे, जर तुम्हाला स्वस्तिक जे चांदीचं स्वस्तिक असतं ते तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर जे लावायचं असतं ते तुम्ही घरामध्ये घेऊन येऊ शकतात. तर होळीच्या दिवशी ते आणू शकतात. मग मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी म्हणजे आपल्या उंचीनुसार जिथे आपण त्या स्वस्तिकला बघू शकतो असं मध्यभागी ते लावायचं असतं, तर ते तुम्ही स्वस्तिक घेऊन येऊ शकतात मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यासाठी. त्याचबरोबर लक्ष्मीची जी चांदीची पावलं असतात ती तुम्ही घेऊन येऊ शकतात. तर लक्ष्मीची चांदीची पावलं किंवा मुख्य प्रवेशद्वारावर जे लावायचं स्वस्तिक आहे, जे ज्यांना परवडणारं आहे ते त्यांनी नक्कीच घेऊन या. परंतु ज्यांना नाही परवडणारं त्यांनी म्हणजे पौर्णिमेपासून शुक्रवारी, मंगळवारी, अमावास्येला, गुरुवारी किंवा अशा छानशा ज्या तिथी असतात ना त्या तिथींवर काय करावं की घरामध्ये म्हणजे घरात करण्यासारखे जे उपाय आहेत ते सांगते की हे बघा, ज्यांना मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिकच हवं असेल त्यांनी हळदीचे किंवा कुंकवाचे स्वस्तिक त्याच्यामध्ये गंगाजल, गोमूत्र वगैरे टाकून तुम्ही हळदीचं किंवा कुंकवाचं जे स्वस्तिक आहे ते बनवू शकतात मुख्य प्रवेशद्वारावर. आणि हळदीचं लेपन जे उंबरठ्यावर करतो आपण गोमूत्र, गंगाजल असं सगळं टाकून ते तुम्ही करू शकता. त्याचे देखील रिझल्ट खूप छान आहेत. प्लास्टिकचा वापर खरं तर टाळायचा आहे की आपल्या म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर जितकं प्लास्टिक आहे जितकं प्रदूषण आहे ते टाळायचं आहे आपल्याला. प्लास्टिक त्याच्यावर नको आहे. त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण विकत घेण्याचा विचार करत असतो, जसे की रुद्रयंत्र, श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र, जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही होळीच्या ज्या पावन आहेत गोष्टी अवसर जो बोलतो ना आपण त्यावेळेस तुम्ही घेऊन येऊ शकता. त्याचबरोबर आता हे सगळं झालं, देवघरामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला घ्यावीशी वाटत असेल, नवीन देव्हारा घ्यावासा वाटत असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता. त्याचबरोबर होळीच्या दिवशी म्हणजे देवघरासाठी सांगितलं, घरामध्ये देखील ज्या गोष्टी तुम्हाला नवीन घ्याव्याशा वाटत असतील, म्हणजे देवघरासाठी स्पेशली सांगत आहे की आता आपल्याला म्हणजे रुद्रयंत्र किंवा एखादं असं स्तोत्र मंत्राचं पुस्तक आहे बाबा, आपल्याला ते खूप दिवसापासून आपल्याला घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला घेता येत नसेल तर ते तुम्ही नक्की घेऊ शकतात. घरामध्ये हे बघा, गजलक्ष्मी आहे ती आपल्याला प्रत्येक म्हणजे आपण म्हणतो ना की लक्ष्मी जी स्थिर राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याच्यासाठी जी गजलक्ष्मीची आपल्याला गरज असते ती तुम्ही नसेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. अगदी घंटा जरी तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये घंटानाद करण्यासाठी नसेल किंवा खराब झाली असेल तरी तुम्ही घेऊन येऊ शकतात. कुठल्याही गोष्टी ज्या देवघरासाठी आपल्याला हव्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकतात. त्याचबरोबर बऱ्याच जणांकडे कासव नसतं की जे कासव आपण वापरतो, कासवाचा उपयोग देवघरामध्ये पूजेसाठी केला जातो, पूजेत ठेवलं जातं. जसं की बघा, पूजेमध्ये कासव ठेवण्याचं एक महत्त्व, कासव हे दीर्घायुष्य असतं. जवळजवळ 100 ते 150 वर्ष कासव जगत असतं. दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जाणारं कासव, त्याचबरोबर जिंकण्याचं प्रतीक मानलं जाणारं कासव जे आहे ते आपण बघितलं आहे की शर्यतीमध्ये कासव जिंकत असतं. स्लो अँड स्टेडीली जातं पण कासव जिंकत असतं. त्याचबरोबर आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याला जिंकण्याचे योग यावेत, आपल्याही प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश यावे यासाठी कासव घरामध्ये असावं. आणि जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कासव जे आहे
ते तुम्ही आणू शकता. तर कासवाचे बघा 2 प्रकार आहेत, जसे की कासवाच्या खाली जे अंक लिहिलेले असतात, लक्ष्मी यंत्र म्हणतात त्याला, ते यंत्र जे कोरलेले असतात ते आणू शकतात, किंवा तुम्ही प्लेन आहेत ते आणू शकतात. तर प्लेन जे आहे ते तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये जी ताटली येते कासवाची, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ते प्लेन जे कासव आहे ते ठेवायचं आहे. ते तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला देखील ठेवू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे लक्ष्मी यंत्र जे कोरलेलं असेल ते जर कासव असेल ना, तर ते तुम्हाला ठेवायचं आहे देवघरामध्ये. त्याच्या खाली जे आहे ते तांदूळ ठेवायचे आहेत. आणि तुम्ही कोणत्याही धातूचं तुम्हाला परवडेल तसं, फक्त घेऊन येताना ते भरीव असावं असंच घेऊन या. तुम्हाला परवडेल तसं ते तुम्ही घ्या. कासव देवघरामध्ये पूजेसाठी ठेवा. त्याने देखील आपल्याला घरामध्ये आर्थिक स्थैर्य लाभण्याचे योग जे आहेत ते जुळून येण्याचे चान्सेस होत असतात. तर ह्या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही देवघरामध्ये नक्की घेऊन या. होळीच्या पहिले ह्या गोष्टी घेऊन आला तर त्याचे रिझल्ट त्याचे आपण पूजन होळीच्या दिवशी केलं तर त्याचे आपल्याला रिझल्ट खूप छानसे मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.